आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। बळीराजा टुरिझम अँड वॉटर पार्कमुळे सांगली जिल्ह्याला पर्यटनाची नवी ओळख, महाराष्ट्रासह परराज्यातील पर्यटकांचे आकर्षण। मालगाव येथील बळीराजा टुरिझम अँड वॉटर पार्क हे आज सांगली जिल्ह्याच्या पर्यटन क्षेत्रातील प्रमुख आकर्षण ठरत असून महाराष्ट्रासह कर्नाटक, गुजरात आणि राजस्थान राज्यातील हजारो पर्यटक सुट्टीचा आनंद घेण्यासाठी येथे भेट देत आहेत। शेतीपूरक व्यवसायातून उभारण्यात आलेल्या या प्रकल्पाने मिरज पूर्व भागाला पर्यटनाच्या नकाशावर ठळक स्थान मिळवून दिले आहे। संस्थापक अशोक तवटे यांनी आधुनिक शेतीसोबत विविध फळझाडे, फुलझाडे आणि पर्यावरणपूरक वनराई विकसित करत निसर्गाचा समतोल जपला। त्याच संकल्पनेतून उभारण्यात आलेला हा 14 एकर परिसरातील प्रकल्प आज रोजगार निर्मितीचेही मोठे केंद्र बनला असून 200हून अधिक कुटुंबांना रोजगार उपलब्ध झाला आहे। चेअरमन इंद्रजित तवटे यांनी उच्च शिक्षण घेऊन आधुनिक व्यवस्थापनाच्या माध्यमातून बळीराजा टुरिझमला नव्या उंचीवर नेले आहे। पर्यटकांसाठी वेव्ह पूल, थरारक वॉटर स्लाइड्स, डीजे, रेन डान्स, बोटिंग, मुलांसाठी खास मनोरंजन शो, अमर्यादित नाश्ता, जेवण, स्वच्छ पिण्याचे पाणी, सुरक्षित पार्किंग व महिलांसाठी विशेष सुरक्षा व्यवस्था अशा अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। पर्यावरणपूरक पर्यटन आणि उत्कृष्ट व्यवस्थापनामुळे इंद्रजित तवटे यांना ऑरेंज FM बिझनेस एक्सलन्स अवॉर्ड, सांगली अचिव्हर्स पुरस्कार तसेच महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। सांगली जिल्ह्याचे नाव पर्यटन क्षेत्रात आणखी उंचावण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असा विश्वास पत्रकार परिषदेत व्यक्त करण्यात आला। या पत्रकार परिषदेसाठी डॉक्टर सुहास खांबे, निखिल अनालिटिकल रिसर्च लॅबोरेटरी तसेच श्री भाऊसाहेब पाटील आदी उपस्थित होते। RK न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।